हॅलो, तर जवळपास 7-8 दिवसापूर्वी मी तवा पिझ्झा बनवला होता आणि त्याची रेसिपीसाठी पण तुमच्या भरपूर कमेंट आल्या होत्या आणि ती रेसिपी पेंडिंग राहिली होती. व्हिडिओ तसाच होता पण तो एडिट करून व्हॉइस ओव्हर करायला वेळच नव्हता, दुसरेच व्हिडिओ अपलोड होत होते. सो त्याच्यामुळे म्हणलं चला आज ती रेसिपी शेअर करून टाकूया, नाहीतर मग एकदा जास्त दिवस होऊन गेले की मला पण टाकायचा कंटाळा येतो. मग तसं दरवेळेस पिझ्झा बेस जो आहे तो नॉर्मल असतो छोटावाला, जो की मी कढईमध्ये बनवला तरी परफेक्ट बसून जातो. पण यावेळेसचा बेस जो आहे थोडा मोठा होता, त्याच्यामुळे मला तो तव्यावरती बनवावा लागला. तर टॉपिंगसाठी स्वीट कॉर्न, पनीर, कांदा, शिमला मिर्च, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल टाकून ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून फ्राय करून घेतलं. पिझ्झाचा बेस जो आहे तव्यावरती हलकासा दोन्ही साईडने भाजून घेतला. पिझ्झा सॉस जो आहे नॉर्मल स्प्रेड केला, दुसरा सॉस कुठलाच यूज केला नाही मी. टॉपिंग व्यवस्थित त्याच्यावरती ठेवून घेतली. मॉझरेला चीज असेल तर टाका, नाहीतर माझ्यासारखं असं साधं चीज तुम्ही टाकू शकता. तव्यावरती स्टँड ठेवलं, प्लेट ठेवून त्याच्यावरती हे पिझ्झा ठेवलाय. आता ॲडजस्टमेंट कशी केली बघा. माझ्याकडे पिझ्झा बेस तुम्हाला म्हणलं मोठा आहे, तर मला पातेलं त्याच्यावरती झाकावं लागलं. 5 मिनिट असंच ठेवलं आणि आपला पिझ्झा जो आहे तवा पिझ्झा रेडी आहे.